तुम्ही यात्रा काढताय याची नेमकी काय प्रश्न तुम्ही सरकारला मांडताय आणि काय संदेश जनतेला देणार? आमची जे कुणबी ओबीसी जागर यात्रेतून आम्ही सरकारला एवढंच सांगितलं होतो की या पहिले बी आमचं मुंबईपर्यंत मंत्रालयापर्यंत बोलणं झालेलं आहे आणि अनेक प्रकारचे चॉकलेटसुद्धा आम्हाला दिलेलं आहे सरकारनं. आमची एकच विनंती आहे का आमचा ओबीसी कुणबी समाज हा जागृत राहावं याकरता आम्ही पूर्ण विदर्भ भ्रमण करीत आहोत आणि सगळे जे काही ओबीसी कुणबी समाजाचे मोठे मोठे जे काही नेते आहेत जे नसतील ते सुद्धा त्यांनासुद्धा आमची विनंती आहे की ओबीसी समाजातून 19% कुठल्याही प्रकारचं आमचं जे काही टक्केवारी आहे याच्यातून त्यांना देण्यात येऊ नये. आणि जरांगे पाटलाचे बी जे आहे ते आमचे चुलत भाऊ आहे, कारण की सरकार त्यांना एवढं तरसवत आहे की अनेक प्रकारचे त्यांना प्रश्न विचारत आहे. त्यांना बी आमची विनंती आहे की जर केंद्र सरकारने आपला जनगणना जर केली तर निश्चितपणे त्या समाजाला सुद्धा एक चांगलं प्रतिष्ठाचं स्थान मिळेल आणि त्यांनासुद्धा हे आरक्षण मिळेल. फक्त सरकार आता या ठिकाणी अशी चालू आहे की फक्त एकमेकाचे एका कुटुंबामध्ये म्हणा किंवा गावागावामध्ये म्हणा किंवा असे झगडे लावून राहिलेले आहे आणि याच्यातून कसा फायदा करता येईल याकडे त्याचं लक्ष लागलेलं आहे. परंतु आम्ही हे जनजागृती यात्रा जे काढली आहे कुणबी ओबीसी आम्ही आता या ठिकाणी निश्चितपणे ज्या ठिकाणी आमचे तालुका लेवलवर असो गावात असो किंवा जिल्हानिहाय असो कुणबी ओबीसी निश्चितपणे आम्ही जागरूकता त्याच्यामध्ये आणून एवढंच माझं म्हणणं आहे. बंडू तुम्हाला प्रश्न होता, तुम्ही सरपंच राहिलेले आहे आणि तुमच्या 14व्या क्रमांकावर तुम्ही 5 लाख रुपयाच्या घरकुल करता मागणी केलेली आहे. काय तुम्हाला वाटतं एवढ्या महागाईच्या काळामध्ये 5 लाख रुपयामध्ये घर बांधू शकता? हे सुद्धा मागणी आमच्या याच्यामध्ये परिपत्रकात आलेली आहे. या मागणीसुद्धा आजची परिस्थिती जर बघितली, लोहा सिमेंट गिट्टी मुरुम काय भाव आहे, याच्यावर GST किती लावली आहे. आज सिमेंटवर 28% GST आहे, 18% लोह्यावर GST आहे आणि अशा प्रकारामध्ये 2.5 लाखामध्ये हे घरकुल निश्चित बनवू शकत नाही. हे तर 2.5 लाखाचे NMRDचं झालं, परंतु पंचायत समिती लेवलवर जे काही घरकुल आहे हे फक्त 1,40,000चं आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जर हिशोब पाहिला तर जुळत नाही. आणि त्याचे आधी कसं आहे, त्या लाभार्थ्याला पहिले फाउंडेशन बनवा. तो गरीब लाभार्थी आहे, तुम्ही देता, परंतु कुठून तो फाउंडेशन बनत याकरता आणि हे जे महागाई बघता 5 लाखातसुद्धा बनत नाही. परंतु आमच्या या ओबीसी जनजागृतीतून आम्ही सरकारला एवढीच विनंती करतो, कमसे कम त्यांना 5 लाख रुपये द्या, हीच आमची विनंती आहे.